सोमवारी उशिरा संध्याकाळपासून सुरू झालेला संततधार पाऊस आज सकाळी 11:30 पर्यंत अखंडपणे सुरू होता, ज्यामुळे परिसरात विक्रमी पावसाची नोंद झालीय। सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी आतापर्यंत मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे। माणगाव शहरातून वाहणाऱ्या काळ आणि गोत नदी अशा प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत। शहरातील खांदाड अंतर्गत आणि वॉर्ड मधील जोडणारे रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत। काही भागात गुडघाभर ते कमरेपर्यंत पाणी साचले, त्यामुळे आजूबाजूच्या पूरस्थितीचा धोका निर्माण झालाय। खांदाड गावातील धोबी घाटाजवळ काळ नदीच्या काठावर आमचे प्रतिनिधी पोहोचले असता पोलीस पाटील नथुराम पवार, सामाजिक कार्यकर्ते बाळा मांजरे आणि युवक नेता बाळा डीजे पवार यांच्याशी संवाद साधण्यात आला। मांजरे यांनी दाखवलेल्या ताज्या व्हिडिओमध्ये दिसते की धोबी घाटाच्या सर्व 10 पायऱ्या पूर्णतः पाण्याखाली गेलेत। पवार यांनी सांगितले की आपत्कालीन परिस्थितीची शक्यता लक्षात घेता नदीची पातळी पाहण्यासाठी ते पहाटेपासूनच येथे उपस्थित होते। दरम्यान मोरबा रस्त्यावरून वाहणारी गोद नदी ही धोका पातळी ओलांडून वाहू लागली आहे। खांदाडमधील आदिवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले असून या भागातील खालच्या पातळीवरील वसाहतींवर प्रतिकूल परिणाम झालाय। पाऊस असा सुरू राहिल्यास खांदाड व आदिवासी वस्तीत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे। बामनोली रस्ताही जलमय झाला असून रस्त्यावर सुमारे 1 फूट पाण्याची पातळी आहे। नाले, गटारे, पाणी निचऱ्याच्या लाईन आणि तलाव सगळे ओसंडून वाहू लागलेत। खांदाड आणि मोरबा जोडणारा अंतर्गत रस्ताही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। रस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे काही घरांच्या अंगणातही पाणी शिरले। अशाच एका दृश्यात एक छोट्या मुलाला छत्री घेऊन पाण्याने भरलेल्या घरातून बाहेर पडताना पाहण्यात आले। मोरबा रस्त्यावर वाई बँकच्या विरुद्ध दिशेचे महेर मॅटर्निटी हॉस्पिटल आणि सारला देवी रस्ता परिसरातही पाणी साचले। या भागातील संपूर्ण जनजीवन ठप्प झाले असून रस्ते ओस पडलेत। फारच थोडी वाहने पार्किंगमध्ये दिसून येत आहेत। मुंबई गोवा महामार्गावरही पावसाचा परिणाम मोठ्या प्रमाणात जाणवतोय। अखंड पावसामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास संथ गतीने जात आहे। काही मोजकी वाहने सावधगिरीने पाण्याने भरलेल्या रस्त्यावरून जाताना दिसत आहेत। त्यामुळे माणगावचे इतर शहरांशी असलेले संपर्क मार्गही अडथळ्यामुळे विस्कळीत झालेत। मोरबा रस्त्यावर जुन्या गांधी राईस मिल जवळील एका नाल्याचा प्रवाह बदलला असून तो आता जवळच्या शेतांकडे वळलाय व पुन्हा गोद नदीच्या कोरड्या भागाकडे जात आहे। या बदलामुळे नाल्याच्या दिशा निर्देशात अडथळा, अयोग्य प्रवाह नियोजन किंवा निचऱ्याच्या समस्यांमुळे परिस्थिती अधिक बिघडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। सध्या नागरिक, प्रशासन आणि स्थानिक कार्यकर्ते सतत पावसाची व नदीच्या पातळीची स्थिती लक्षात ठेवून सतर्क आहेत। माणगावकर आता आकाशाकडे नजर लावून पावसाच्या थांबण्याची प्रतीक्षा करत आहेत। दरम्यान ही बातमी लिहिता पावसाला पुन्हा जोर बरसू लागले। शिवसत्ता टाइम्ससाठी नरेश पाटील, माणगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।